साताऱ्यात एकत्र कुटुंब पद्धतीने आजही एक कुटुंब शेती करतंय। एकत्र शेती करत असल्याने त्यांना याचा भरघोस असा लाभ देखील मिळतोय। कशी आहे या कुटुंबाची शेती पाहूयात। एकत्र कुटुंब म्हटलं की भावांचे वाद, जावांचा अबोला या गोष्टी सहज कानावर पडतात। मात्र साताऱ्यातल्या वाई तालुक्यात खडकी गावात 5 भावंड एकत्र राहतात। फक्त एकत्र राहतच नाही तर एकत्र शेती करून भरघोस नफाही कमवतात। गेली अनेक वर्ष त्यांचा हा एकोपा आहे। आसपासच्या गावात त्यांच्या एकत्र कुटुंबाची चर्चाही आहे। या कुटुंबात 1-2 नाही तर 26 जण आहेत। हे कुटुंबीय 13 एकरात ऊसाची शेती करतात, तर उरलेल्या जमिनीत नगदी आणि हंगामी पिकं घेतली जातात। दरवर्षी फक्त ऊसच 700 ते 750 टन घेतला जातो। आमच्या कुटुंबात एकमेकाची बोलणं किंवा एकमेकाचे जे कम्युनिकेशन आहे ते सगळ्यांचं चांगलं असल्यामुळं कधीच मिसअंडरस्टँडिंग होत नाही। कुटुंबाचं साधारण टर्नओव्हर 50-1 लाखाच्या आसपास होतो आणि त्यातून आमच्या कुटुंबाच्या सगळ्या गरजा व्यवस्थित भागतात। कुटुंबाच्या प्रत्येक आर्थिक ह्याच्यात सगळ्यांचा हातभार लागतो। तर अंदाजे 6 एकरात 20 ते 25 क्विंटल हळदीचं उत्पन्न घेतलं जातं। एकूण उत्पन्नाच्या 10% हळदीची पावडर केली जाते। उरलेली हळद ही वाई इथं बाजारात विक्रीसाठी नेली जाते। या व्यतिरिक्त ज्वारी, भुईमूग, भात अशी पिकंही घेतली जातात। 10 गुंठ्यात पॉली हाऊस आणि शेडनेट उभारण्यात आलं असून त्यामध्ये जरबेरा, शेवंती, लिमोनियम, ग्लॅडिओलस, निशिगंध, जिप्सोफिला अशी फुलं घेतली जातात। तसंच पिझ्झा करता लागणारी मिरची देखील उगवली जाते। योग्य त्या नियोजनाने शिंगटे कुटुंबीय सर्व संकटावर मात करतात। शिंगटे कुटुंबीय कामाचं नियोजन करत आपली जबाबदारी चोख बजावतात। त्यांचं कुटुंब म्हणजे आसपासच्या गावकऱ्यांसाठी एकत्र कुटुंब पद्धतीचं उत्तम उदाहरण आहे। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।